सगळेच हो. आपल्या यवतमाळ आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम छान असतात. थँक्यू. असेच काय म्हणजे रेडिओविषयी फार तुम्हाला आदर आणि आपुलकी आहे हो, असं कारण म्हणत नाही का? उपयुक्त माहिती मिळते ना आपल्या रेडिओवरून. हा, जरी राईट. आता हे टीव्हीचं मोबाईलचं युग असलं हो. तर रेडिओवर जी उपयुक्त माहिती आहे हो. ती सगळीच मोबाईलवर किंवा टीव्हीवर येते असं नाहीये. हो, बरोबर आहे. आणि रेडिओ हम्म. ऐकता ऐकता आपण इतर सुद्धा कामं करू शकतो कामं नाही? करू शकतो, बरोबर आहे. हा, मग हा. सकाळी तेच असतं, आमचे कामं होतात हो. आणि रेडिओ ऐकणं होतं. वा 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 वा. बरं, हम्म. आज कोणतं गाणं ऐकायला आवडेल तुम्हाला? आज मला हं. हिंदी गाणं ऐकायला आवडेल. हो, सांगा ना. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, वा कभी वा, क्या अलविदा ना बात आहे. कहना. हम्म. खूप सुंदर संदेश दिलाय जीवनाचा नाही का? हा, जीवनाचा खूप सुंदर संदेश आहे त्याच्यात. आणि किशोरजींचा आवाज आहे. हो. बरं बरं. तर तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचं हे गीत? हा, माझ्यासोबत माझ्या मिस्टरांना प्रकाश मुळे, माझा मुलगा ऋषिकेश मुळे, हा हा हा. कात्यायनी मुळे, अच्छा. त्याच्यानंतर माझे हा. ऑफिसचे सहकारी हो. अनिल मनवर, बरं. त्याच्यानंतर अमोल बोंद्रे, हा हा. कौस्तुभ, ओके. हा. आणि मोहित. अरे आम्हाला सगळ्यांना ऐकायचं हे गाणं अच्छा. तर कल्याणी आणि ते पूर्ण मुळे परिवार. ओके. तर तुमच्यासोबत आणि तुमच्या परिवारातील सदस्य आणि तुमच्या कार्यालयातील सदस्य या सगळ्यांसाठी आता आम्ही पाठवित आहोत तुमच्याकडे तुमच्या मनातलं हे गीत, चित्रपट चलते चलते. ऐका तर. हो, थँक्यू. थँक्यू. चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना. अनुसूचित गुढी हॅलो रसिक. हॅलो रसिक. हां, बोला. मी वडगाव पोलीस स्टेशन बोलतो ताई. रूपराजजी मिलविले. हो ताई. अच्छा, काय सुरू आहे? काही नाही ताई, आता चालू आहे मोटर वाइंडिंगची कामं चालू आहे. हो, आता तर सीझन आहे नाही का? हो, सीझन आहे, आता ऊनही तापत आहे खूप. आणि तुमच्या म्हणजे तुम्ही होळी कशी साजरी केली रूपराजजी? होळी चांगली साजरी झाली ताई आमची. हां, आम्ही काही असा रंगबिंग काही खेळत नाही. बरं. हो. अशीच साजरी केली होळी. मग तुमचा ग्रुप आहे तिथे नाही का? हो, ग्रुप आहे ना. अच्छा. बरे बरे. आणि रेडिओ वगैरे ऐकणं सुरू आहे? रेडिओ तर ऐकणं चालूच आहे. रेडिओ आता आम्ही ऐकतोच ना. आता पहिले खूप जास्त कार्यक्रम होते ना. हो, अर्थातच. आता आता कार्यक्रम कमी झाले. हा, बरं बरं. ऊन खूप तापतंय नाही का सध्या? हो, ऊन खूपच तापत आहे. आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला काय बाहेरगावी पण फिरावं लागतं का? हो, बाहेर गावी आजूबाजूचे गाव आहे का नाही, हो. आजूबाजूच्या गावले लागते. कोणाची कंप्लेंट असली मोटर पंपाची, मग त्याच्या शेतात जावं लागते अच्छा, बरोबर आहे. आणि शेतीची कामं करावं लागते. हो हो हो. रूपराजजी, आज कोणतं गाणं ऐकायचंय? आज का नाही ताई, मला मराठी द्या, अशी बनवा बनवी मधलं. बरं. हृदय हृदयी वसंत. फुलताना. हम्म. हो हो. खूप सुंदर गीत सांगितलंय तुम्ही. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आणखी? माझ्यासोबत पत्नी आहे विद्याताई मिलमिले, हां हां. मुलगा आहे पुष्पक मिलमिले, बरं बरं. हं. आणि आमचे नातू आहे हो. नंदन मिलमिले, वेदांत मिलमिले, अच्छा. हां आणि आमची नाती आहे आमच्या श्रावणी मिलमिले आणि श्रेया मिलमिले. हां. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आम्ही पाठवित आहोत तुम्ही सांगितलेलं मराठी गीत. ऐका तर. हो ताई. हॅलो रसिक, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलतंय? मी सूरज हरिदास रामटेके बोलतो. सूरज रामटेके. हो, कुठून बोलताय? मी कंजाऱ्यामधूनच बोलतो. कंजारा. हा, कंजारा गाव आहे ना, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ. हां हां. हा, आता मी सध्या इकडेच असतो यवतमाळला. काय करता यवतमाळला? आमच्या इकडं धूप बनते, धूपबत्ती. अच्छा, अगरबत्तीचा कारखाना आहे. हा, अगरबत्ती कारखाना इथेच आहे मॅडम. कधीपासून करता हा व्यवसाय? आमचं स्वतःच नाही मॅडम, हे आमचे साहेब आहेत ना, दाबर्डे साहेब. बरं. हां. हा, यांचं आहे. इथं मी कामाला आहे. अच्छा. अगरबत्तीच्या कारखान्यात काम करता म्हणजे सुगंधी वातावरणात राहता नाही का? हा, सुगंधी इथंच आहे मॅडम, हे गोदनी रोडवर. बरं बरं. मग हा, ऑर्डर या वगैरे इथं. भरपूर येतात का? चांगलं आहे त्यात ना मॅडम. धूपबत्ती बनवता नाही का?
हो हो. त्याच्यासाठी जे बाकी परफ्यूम लागतं ते कुठून आणता तुम्ही? ते साहेब order करतात ना मॅडम ते. ऑर्डर करतात. हा, बरं, कोणते कोणते सुगंध? चांगले आहेत ना. भारतवासी आहे, रोज आहे, अच्छा, हो का? वूड्स आहे. हो, अच्छा, आणि लोकांना काय चंदन वगैरे जास्त आवडतं नाही का, सॅन्डलवूड? चंदन चंदन. हा, बरं, धूपबत्ती लावली की घरात प्रसन्न वाटतं नाही का सूरजजी? प्रसन्न वाटते मॅडम. हो. आज कोणतं गाणं ऐकायचंय? एखादं जय भीमचं सॉन्ग द्या ना मॅडम. भीमगीत ऐकायचं? बाबासाहेबांवर. हा. हो हो. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझी आई आहे शीला हरिदास रामटेके. हम्म. बाबा आहे बरं. हरिदास महादेव रामटेके. हम्म. भाऊ आहे धीरज हरिदास रामटेके. अच्छा. आणखीन साहेब आहे विलास धाबर्डे सर. बरं. त्यांचे मित्र आहे शरद शहाडे सर. अच्छा. हा. एवढ्या नायकच आहे. बरं, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रपरिवारासाठी आता आम्ही ऐकवित हॅलो आहोत. हॅलो मॅडम. हा. मॅडम माझ्या मित्राचं नाव घेऊ शकतो? हो हो त्याचं नाव आहे मॅडम, हो. त्याचं नाव आठवत नाही. मित्राचं नाव आहे की मैत्रिणीचं आहे? मित्रच आहे मॅडम, ते बरं. तोंडातच आहे नाव. बरं. हं. बेदरे काहीतरी नाव आहे मॅडम हा. त्याचं. तर ठीक आहे, तर तुमच्या मित्राचं नाव नेक्स्ट टाइम घ्याल. आता आम्ही तुमच्याकडे पाठवित आहोत हे भीमगीत. ऐका, तर भीमरायाचा मळा ऐका. थँक्यू मॅडम, थँक्यू. पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा. पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा. हॅलो रसिक, हॅलो रसिक, मी संगीता भास्कर बोलते मॅडम, कुठून बोलताय? यवतमाळ इथून. बरं, बोला, काय सुरू आहे आता? काय नाही, मी गृहिणी आहे मॅडम. हो, हो, मला गाणं ऐकायचं होतं. गृहिणी आहात म्हणजे उन्हाळ्याचे कामं सुरू आहे का आता? हो, चालू झालंय ना. काय काय बनवलं? तीस, सालूचा किस, मुगोड्या, पापड. अरे वा. हो. बरं, आणि तुम्ही म्हणजे जे बनवतात तेव्हा तुम्हाला मदतीला मग येतात का बाया आजूबाजूच्या? पूर्वी असं होते एक प्रथा नाही का? हो, आता नाहीच मॅडम, आता कोणी जात नाही कोणाकडे, आपापलं करायचं. अच्छा, बरं. हो. पण खेड्यामध्ये अजूनही जातात नाही का? हो, खेड्यामध्ये आहे अजूनही ही प्रथा. एक चांगली प्रथा आहे ती. हो हो. बरं, संगीता ताई, आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? मला साजन चित्रपटातलं बहुत प्यार करते हे तुमको सनम. अच्छा, हे गाणं कोणाला ऐकायचं आहे आणखी? माझे मिस्टर आहे आनंदराव भास्कर, हं. माझा मुलगा अनिकेत भास्कर, सुनबाई आहे अश्विनी भास्कर आणि समस्त भास्कर परिवार हो, आणि माहून बेलखोडे परिवार. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे साजन चित्रपटातील गीत. बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार. हॅलो रसिक, हॅलो रसिक. बोला. हा मॅडम, मी यवतमाळमधून बोलतो, वसंत लेआउट, जुना उमरसरा. कोण बोलताय? दीपक जगताप. अच्छा, काय करता आपण? मॅडम मी सेवानिवृत्त आहे. कोणत्या खात्यातून? मी एसटी मध्ये MSRTC मध्ये होतो. महाराष्ट्र रोड ट्रान्सपोर्ट कंपनी. हो हो हो. अच्छा, कोणत्या पदावर? मी सहाय्यक वाहतूक निरीक्षक ATI. बरं बरं, आता निवृत्त होऊन किती दिवस झाले तुम्हाला? मला मॅडम 4 वर्ष झाले. बरं, रेडिओचा छंद आहे नाही का? हो, चालूच आहे माझा रेडिओ. बरं, कधीपासून ऐकता रेडिओ? मॅडम खूप दिवस झाले आता. माझा एक कॉल लागला होता 15 वर्ष अगोदर, हॅलो पुष्पांजली कार्यक्रम होता ना. हो हो, बरोबर. त्यावेळेस एक कॉल लागला होता. अच्छा, हा, म्हणजे खूप प्रतीक्षा करावी लागली नाही का? हो हो, दर मंगळ ट्राय करतो पण लागत नाही, आज लागला. ओके ओके. बरं, हा छंद म्हणजे दीपकराव तुम्हाला कसा काय लागला? छंद रेडिओ आहे मॅडम मला. रेडिओचा आहेच. हॅलो, हा बोला ना. आणखी काय आवड आहे आपल्याला? मला फक्त मॅडम गाण्याची जास्त आवड आहे. ऐकायला आवडतात? हो, सकाळी 6ला चालू करून देतो मी रेडिओ. बरं, कोणाची गाणी आवडतात जास्त? मला आपले लता मंगेशकर. बरं, आणि लता दीदींनी गायलेले गाणे तुम्हाला जास्त आवडतात नाही का?
हो हो, त्यांनी गायलेल्या गाण्यांचा तर खूप मोठा खजिना आहे आकाशवाणीच्या लायब्ररीत, नाही? आज कोणते गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? मला गाणं ऐकायला टिप टिप बरसा पाणी. मोहरा. हो एवढ्या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याची आठवण आली तुम्हाला, नाही का? बरं बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आहे आणखी? माझी मिसेस आहे उषाताई जगताप. हां. माझे मित्र आहेत अशोक अंबाडे. बरं बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्र परिवारासाठी ऐकूया हे मोहरा चित्रपटातील गीत. ठीक आहे, थँक्यू. टिप टिप बरसा पानी. हॅलो रसिक. हॅलो. हां बोला. हा, मी बोलत आहे साई मॅडम. सुकेशना भालेराव. आ सुकेशना भालेराव बोलत आहे म्हटलं. सुकेशना भालेराव धामणगावरून बोलता का? नाही नाही, धारमहा. आ धारमहा तालुका महागाव. बरं 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 बरं. आता काय सुरू आहे? तुम्हाला सध्या आता काही नाही. उन्हाळ्याचे कामं. हो ना, आता उन्हाळ्याचे काम चालू आहेत. बरं बरं. आणि मागच्या वेळेस पाऊस पडला होता ना. हो. आणि काय माहेरी वगैरे जाण्याचा काही कार्यक्रम आहे की नाही मग? कशाचा मॅडम? लग्नाला वगैरे फिरण्याचा? लग्न आहेत ना आता इथं एप्रिल मध्ये. एप्रिलमध्ये लग्न आहे? हो, एप्रिल मध्ये आहेत इथं लग्न. अच्छा, मग जावं लागतं नाही का? हो ना, हो ना, जवळच आहे, आमच्या विहार जवळच आहे. बरं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये लग्नात विदर्भामध्ये फार भयानक गरमी असते नाही का? हो ना मॅडम, खूप असते ना. आता ऊन खूप तापायचं ना. हो हो हो, बरोबर आहे. मग आता कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला आज? मला भीमगीत ऐकायचं मॅडम. ते कोणतं भीमगीत? हे आहे का तुमच्याकडे सुषमा देवीचं? नाही या जगात हे लोक करते भीमाचं कौतुक. नाही नाही नाही, ते नाही आमच्याकडे. कोणतं आहे? जुन्या भीमगीत आहे आमच्याकडे. श्रावण यशवंती झालं प्रल्हाद शिंदेच्या आवाजात. सुषमा देवीचं नाही का मॅडम? नाही नाही. हो का? बरं, द्या ना मग तुमच्या मला भीमगीत. बरं. तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आहे आणखी? माझे मिस्टर आहेत प्रकाश भालेराव. हो. आई आहे कमल खंडारे. बाबा आहेत साहेबराव खंडारे. माझ्या सासूबाई आहेत सीमाताई भालेराव. हो. आणि मामा आहेत माझे सासरे बरं. जयदास भालेराव. हो. आणि माझे काका आहेत म्हणजे कोंढईला राहतात. आम्ही इकडे धारमहाला असतो. आमचं गाव कोंढई आहे, तालुका पुसद येते. बरं. आणि आईकडे असते आमच्या. बरं बरं. अच्छा. हा. हो. बरं. तर सुकेश माझ्या काकाचं नाव आहे उत्तम खंदारे. बरं. खंदारे परिवारातल्या कन्या आहे तुम्ही नाही का? हो हो. बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मंडळींसाठी आता आम्ही पाठवित आहोत हे भीमगीत, शिल्पकार जीवनाचं, भीम माझा. बरं. शिल्पकार जीवन. हॅलो रसिक. हॅलो. हां बोला. नमस्कार ताई, घाटंजून बोलतो मी, रमेश नक्षेने. रमेश नक्षणे. नक्षेने. माझं गिलानी कॉलेज पाशी कटिंगचं दुकान आहे. बर. किती वर्षापासून व्यवसाय करता हा? मी 20 वर्षापासून करतो ताई. म्हणजे लोकांना सुंदर बनवता? हो. FM माझा चालूच राहते सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत. हो हो. म्हणजे तुमच्या दुकानात येणारे ग्राहक पण ऐकतात नाही का? हो, ग्राहक पण रोज येतात. ओके. आणि घाटंजी तालुक्यामध्ये भरपूर श्रोते आमचे. हो. बरं. रमेशजी, तुम्हाला आवड कशी काय लागली हो या रेडिओची? आवड मला लहानपणापासून आहे ताई. हो का? हो हो. बरं. लहानपणापासून FM ची आवड. ओके ओके. आणि कार्यक्रम तुम्ही सांगितलंय की संध्याकाळपर्यंत ऐकता तुम्ही, रात्रीपर्यंत नाही का? संध्याकाळी. हो. बरं. श्रोत्यांची काय प्रतिक्रिया असते तुमच्या जी मंडळी येते दुकानामध्ये, काय म्हणतात ते? ते FM चालूच राहतात. खूप छान कार्यक्रम राहते आपलं शेतकरी बंधनचे. ऐकतात लोक आपलं. हो, आपकी पसंद. बरं. मग आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला रमेशजी? मला ऐकायचं आहे तेरे नाम मधलं. तेरे नाम. हो हो. बरं. तेरे नाम मधलं. ओके. तर तेरे नाम चित्रपटामध्ये सलमान खान होते का?
हो हो सलमान खान. बरं. त्यातलं कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? त्यातलं द्या ना कोणतं पण. बरं, तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आणखी? राज मादेश्वर आहे, हो माझा भाचा आहे, हो. आपल्याच दुकानामध्ये आहे. बरं. आपला पण पवन कडूकर आहे, हा हा. निलिमा नक्षेने आहे. अच्छा. हा. हा. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे हो. तुम्ही सांगितलेलं गीत. हो खूप ट्राय करतो ताई, कोणच लागत नाही. हो, पण आज तुमचा लागला. तुमची इच्छाशक्ती आज हो, हो. प्रबळ ठरली नाही का? हो हो. तर ऐकूया तुमच्या मनातलं गीत, गीताचा आनंद. हो धन्यवाद ताई. हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232245464. नंबर पुन्हा एकदा ऐका, 07232245464 या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. हॅलो